हॅलो गाइज, मी प्रतीक्षा भोसले आणि प्रतीक्षा भोसले यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? गुड मॉर्निंग सगळ्यांना। झाला का सगळ्यांचा चहा नाश्ता? आता मायराने मला आता खायला मागितले मॅगी, तर आता तिला मॅगी करून देते। तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि स्किप करू नका। तर मी मॅगी करणार आहे, एकदम असं सिंपल पद्धतीने मॅगी करणार आहे। तुम्ही कशी करता मॅगी हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा। आता पातेलं ठेवले तापायला। मायरापुरती एकटीपुरतीच करणार आहे मॅगी। आता पातेलं ठेवले तापायला। आता एकदम सिंपल पद्धतीने करणार आहे मॅगी। एकदम असं थोडंसं तेल घालायचं, थोडंसं तेल, खूप म्हणजे खूप थोडंसं तेल। थांबा मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते। मग त्यामध्ये पाणी ॲड करायचं। मग ही मॅगी आहे ना, थोडंसं पाणी उकळू द्यायचं। यात मीठ वगैरे काय घालायचं नाही, त्यात असतंच आधीपासूनच मीठ। मग ही मॅगी आहे ना ह्यामध्ये असं टाकायची। थोडीशी आहे ना ती पण अशी टाकायची, थोडीशी सुट्टी होते। मग कधी शिजायची? आता झालंय थोडंसं। मग यामध्ये हा जो मॅगी मसाला असतो ना, झुप्पी मॅगी मसाला, झुप्पी इन्स्टंट नूडल्स टेस्ट ब्लेंडर, हा मसाला ना यामध्ये टाकायचा। मसाला टाकला ना यामध्ये, थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि फक्त 2च मिनिटं थांबायचं, मॅगी होऊन जाईल। तर भेटूया आता मॅगी मायराला दिल्यानंतर। आता केली मॅगी, आता मायराला देऊया मॅगी। मायरा तुला मॅगी आवडते बाळा? आवडते मॅगी? बस की, खा की, तर बस इथं खाली बस, तू खाली बस बाळा। बस, खाणार आहेस ना तू मॅगी? आवडते ना तुला मॅगी? होय ताय, ही मॅगी खा की। माझ्या जवळ बसायचंय तुला? जवळ बसायचं? झोप आली तुला? आता घरे वगैरे सगळे स्वच्छ करून घेतली। घरे सगळी स्वच्छ करून झालेली आहे। आता भात लावलाय कुकरला। मायराच पप्पा गेलेत बाहेर कुठे, आणि मग मायरा झोपली। आता तोपर्यंत घेते स्वयंपाकावरून। चहा झाला का सर्वांचा? दिवसभर ऊन पडलेलं, दुपारी थोडे ढग आले, पण नाही, पाऊस नाही आला। मायरा तू भांडी का घासतेस? मी भांडी घासतोय। का घासतेस भांडी तू? मी घासतो, तू भांडी घासत नाही। तू घासतेस होय फक्त? भांडी घासायला काय करायलास बाळा तू? व्यायाम? असा कसा व्यायाम? असा कसा व्यायाम करायलास तू? असं नाही करायचं बाळा। बघा आमच्याकडे थोडासा पण पाऊस नाही आज। पूर्ण अख्खा दिवस थोडा येते आभाळ, पण पाऊस नाही येत।
बाळा तसं फिरू नको, चक्कर येते बाळा, चक्कर येते मायरा तसं केल्यानंतर. आली का नाही चक्कर? आली ना चक्कर? चल जाऊया आता आपण खाली. का ग? नको त्याला हात लाव बाळा, ते आपलं नाही. डान्स करून दाखव, तू गाणं म्हणून दाखव कोणतं तरी. शी 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 इकडे बाळा. म्हणजे सगळे व्हिडिओ बनवून, तर शॉर्ट व्हिडिओला पण लाईक करत जा, बघत जा आणि शेअर पण करत जा. आणि घरं सगळी स्वच्छ करून झालेली आहे. आता भात लावलाय कुकरला. मायराच पप्पा गेलेत बाहेर कुठे, आणि मग मायरा झोपली. आता तोपर्यंत घेते स्वयंपाकावरून. चहा झाला का सर्वांचा? घर स्वच्छ करून झाले. आता स्वयंपाकाच्या तयारीला लागायला पाहिजे. मायराच पप्पा कुठे गेलेत बाहेर, मायरा झोपली आहे. आता कुकर लावलाय. चला बाय. आत्ता लाईट गेलेली, आत्ता हेच लाईट आल्या. आमच्या इकडे गावाकडे सारखी लाईट जाते आणि सारखी येते. पावसाळ्यामध्ये तर सारखी म्हणजे सारखीच जाते, काय सांगायलाच नको. हे गाईज, मी प्रतीक्षा भोसले आणि प्रतीक्षा भोसले यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज मी दाखवणार आहे की तुम्हाला गावरान पद्धतीने हुलग्याची आमटी कशी बनवायची. हे असे असतात हुलगे. ह्याला मी शिजवून घेतले, कुकरमध्ये 2 शिट्ट्या घेतल्या आणि त्याला शिजवून घेतले. त्याला काही जास्त मसाले वगैरे काय लागत नाही. त्याला एकदम गावरान पद्धतीने मी तुम्हाला आहे हुलग्याची आमटी बनवून दाखवते. ह्याला लसूण आणि जिऱ्याची म्हणजे असं कुटून घेतले उकळीमध्ये, आणि हळद, चटणी, मीठ एवढंच लागतं. याला जास्त काही सामान लागत नाही. तर हा ब्लॉग तुम्ही नक्की बघा. सगळ्यात आधी तर आपण आता गॅस मी चालू केलेला, ऑन केलेला गॅस मी. आता ह्या पातेलं ठेवलं आहे. ह्या पातेल्यामध्ये आपण जेवढं लागतं तेवढं तेल घालून घेऊया. हे तेल थोडंसं तापू द्यायचं. तेल तापल्यानंतर हे आपण लसूण आणि जिऱ्याचे कूट केलेला ना मोठा मोठा, तो आपण यामध्ये टाकायचा आहे असा. लसूण काय लगेच भाजतो. मग यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूया, थोडंसं मीठ चवीनुसार, थोडंसं मिक्स करायचं. आणि याच्यामध्ये मुलगे आहेत ना, हे टाकून घ्यायचे. अशी एकदा आमटी करून बघा, खूप छान होते हुलग्याची आमटी. आणि याचं पाणी आहे ना, हे वेस्ट नाही करायचं, यामध्येच टाकायचं पाणी पण. हे थोडेसे हुलगे राहिलेच नाही आहेत, टाकून घेते. ज्वारीचं पीठ आणि पाणी थोडंसं मिक्स करून आहे ना याच्यामध्ये टाकायचं. म्हणजे आहे ना आमटी थोडीशी छान होते आणि असं घट्ट होते.
खूप छान होते याची आमटी. तुम्ही एकदा नक्कीच करून बघा. कधी आला तुम्ही? आत्ताच आले. आल्या आल्या पुस्तकच हातात घेऊन बसला. आलेलं तुम्ही समजत पण नाही. लाईट एक सारखी कशी काय जाते काय माहीत. आली लाईट. लाईटचं नाव काढल्या आली. आत्ताच गेलेली लाईट लगेच आली. काय वाजताय? छान. काय खाणार आहे तुम्ही आज? काय खाणार? मसाले भात. बरं ठीक आहे. मसाला आणून देता मला? देतो की. बरं ठीक आहे, करते. घेऊन या मग, मसाला करून देते मी लगेच. बिर्याणी मसाला घेऊन या. चला चपाती करते मी तोपर्यंत. आता या आमटीला उकळे आलेले आहे, तर यावरती थोडीशी कोथिंबीर टाकूया. एकदा अशी आमटी करून बघा, खूप छान लागते हुलग्याची आमटी. आमच्या घरात सगळेजण आवडीनं खातात ही आमटी. चला बाय. नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. बाय बाय. काय काय सांगा ते. भात, हुलग्याची आमटी, चपाती, भेंडीची भाजी, लोणचं आणि चपाती. कसं झालंय भात? भात एक नंबर झाला. आमटी बघा बघा खाऊन. एक नंबर झाला. भेंडी बघा खाऊन. भेंडी मला आवडत नाही, तरी पण आता तुझ्या तरी थँक्यू.